आणि आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच मोठी बातमी राष्ट्रवादीच्या गोटातून समोर येताना पाहायला मिळतेय। दादांचे म्हणजेच अजित पवारांचे आमदार जयंत पाटलांच्या भेटीला पोहोचल्याचं कळतंय। अजितदादांच्या 5 ते 6 आमदारांनी जयंत पाटलांची भेट घेतली आहे। विधान भवनाच्या एका खोलीत ही भेट झाल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळतेय। त्यामुळे विधानसभेआधी बऱ्याच राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळतात। त्यातलीच आणखी एक अतिशय महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। साम टीव्हीवर सगळ्यात आधी ही बातमी आपण बघतोय। आत्ताच्या क्षणाची अत्यंत मोठी बातमी राजकीय वर्तुळातनं दादांचे म्हणजेच अजितदादांचे आमदार जयंत पाटलांच्या भेटीला पोहोचलेत। जयंत पाटलांनी नुकतीच काही लोक जे सोडून गेले ते आमच्या सोबत असते तर आणखी जागा वाढल्या असते असं एक सूचक वक्तव्य केलं होतं। अजित पवारांची आठवण काढली होती आणि त्यानंतर आता या घडामोडी घडताना पाहायला मिळतात। त्यामुळे पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी घडतायत, अधिवेशनात नेमकं काय काय घडणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुनील काळे सध्या आपल्या संपर्कात आहेत। सुनील, काय अधिक तपशील, कधी झाली आहे ही भेट आणि नेमके कोण कोण होते आमदार त्याबाबत काही माहिती मिळाली आहे? खरं तर ही दुपारी झालेली भेट आहे आणि विधानभवनातल्या एका रूममध्ये जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष जे शरद पवार गटाचे आहेत ते बसलेले होते। त्याच वेळेस एक एक आमदार अजितदादा गटातला पश्चिम महाराष्ट्रातल्या या 4 ते 5 आमदारांचा समावेश असल्याची आपल्याला माहिती मिळते। त्यांनी खाजगीरित्या यांची नावं जी आहेत ती उघड करण्यास नकार दिलाय, पण ज्यावेळेस उद्या अर्थसंकल्प होईल त्यानंतर जे राजकीय समीकरण बदलेल त्यानंतर कदाचित हे आमदार शरद पवार गटात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण की गेल्या काही दिवसापासून सातत्यानं सांगितलं जातं की अजित पवार गटातल्या काही आमदारांकडून शरद पवार गटातल्या आमदार नेत्यांना संपर्क केला जातोय आणि त्याच पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने ही भेट होताना दिसत आहेत। आणि या आमदारांनी इच्छा सुद्धा व्यक्त केली की ज्यावेळेस निधी आणि जो अर्थसंकल्पातून जो निधी आहे तो मिळवून दिल्यानंतर अशा पद्धतीने प्रवेश होऊ शकतो। नक्कीच सुनील, धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।